नमस्कार. हा व्हिडिओ पती पत्नीसाठी आहे स्पेशल. पती पत्नी पती पत्नीचं जे नातं असतं तर ते नातं म्हणजे पती पत्नीच्या नात्यामध्ये युगो आला नाही पाहिजे, अजिबात युगो आला नाही पाहिजे. आपण काय करतो माहिती आहे का, पती पत्नीचं नातं असतं आणि एकमेकांसोबत खूप आपण प्रेमानं वागतो, वागायचा प्रयत्न करतो. पण कसं असते बघा, कधी ना कधीतरी एकमेकाचं लहान मोठ्या गोष्टीहून भांडण होतो आणि ते भांडण झालं की पहिले माघार कोणी घ्यायचा, म्हणजे तिथं काय आला, इगो आला. इगो, मी नाही बोलणार, मी नाही भांडले, मी नाही करणार असं. पण तुमचं दोघांचं नातं जे असतं ते एकमेकासाठी असतं. मग दोघांच्या नात्या म्हणजे एक नाण्याच्या दोन बाजू, म्हणजे एक जीव. तुम्ही नवरा बायको असल्यानंतर मी माघार घ्यायचा, म्हणजे ज्याचं चुकलं त्यांनी माघार घेतलाच पाहिजे. ज्यांचं आता ते पती असो की पत्नी असो, पण ज्याचं चुकलं त्यांनी माघार घेतला पाहिजे. कारण माघार घेतल्यामुळं ते नातं जे असतं ते खूप नाजूक असतं आणि नात्यामध्ये माघार घेतल्यानंतर किती जरी मोठं भांडण जरी झालं तुमचं, तरी माघार घेतल्यानंतर त्या भांडणामध्ये म्हणजे भांडण मिटण्यासाठी मदत होते. माफी मागणं म्हणजे काय हो? माफी मागणं म्हणजे हलकेपणा आहे का? आपण आपल्या जोडीदार असो, जोडीदाराला जर माफी मागितली तर त्याच्यात हलकेपणा, कमीपणा काय आहे सांगा बरं? संसार करायचा एकमेकांना आणि संसार करत असताना कधी कमी जास्त होत असते. कधी कमी जास्त झालं तर त्याच्यामध्ये त्या विषयाला वाढत बसण्यापेक्षा कधी पत्नीचं चुकलं तर पतीनं माफी मागली पाहिजे. पत्नीचं चुकलं तर पत्नीनं माफी मागली पाहिजे. कधी पतीचं चुकलं तर पतीनं पण माफी मागली पाहिजे. याच्यात लहान मोठं, मी बडा तू बडा, याचं काय आहे सांगा की? तुम्ही एका एका गाडीचे दोन चाकं असल्यावर कमी जास्त होते आणि आणि होतात. तू मी काही होतोय संसारामध्ये, तू मी झाल्याशिवाय संसारच होत नाही. पण पहिले माफी कोण मागायची, हेच प्रश्न खूप घरामध्ये हे होतो. त्यामुळं काय करायचं माहिती आहे का तुम्ही? एकतर भांडण करायचं नाही आणि जर भांडण झालं तर ते भांडण झालेलं बाहेर कळू द्यायचं नाही, रूमच्या बाहेर. बघा, ज्यांचं लव्ह मॅरेज असते ते दोघं जण, लव्ह मॅरेज करणारे लोक भांडतात पण ते दुसऱ्या मिनिटाला बोलतात. त्यांचं लव्ह मॅरेज करणाऱ्याचं भांडण होऊन ते लगेच का बोलतात माहित आहे? कारण त्यांना चौकटीच्या बाहेर जाऊ द्यायचं नसते भांडण. कारण सहजच म्हणतो ना, लव्ह मॅरेज आहे तुमचं, तुम्ही एकमेकाला प्रेम करून लग्न केलेलं आहे आणि आता कशासाठी भांडता? असे बोलू देत नाहीत ना त्यांना लोक. म्हणून ते काय करतात, गुपचूप भांडतात आणि गुपचूपच भांडण मिटून दुसऱ्या क्षणाला ते बोलतात. आता तुम्हाला सांगते, कधी कधी काय होते माहिती आहे का, अरेंज मॅरेज झालेले लोक भांडतात आणि काय म्हणतात माहित आहे? पत्नी म्हणते, मी म्हणून नांदाले तुमच्यापाशी, दुसरी कोणती नांदत नव्हती. आपण सहज बोलून जातो, सहज. पण त्या सहज बोलण्यामुळं त्या माणसाला काय होतं माहिती आहे का, ती गोष्ट लागते आणि आपण बोलताना विचार पण करत नाही. आपण बायकांनी असं सहज बोलून जातात की काय सांगावं, तुमच्यापाशी दुसरी कोणती नांदतच नव्हती, मी म्हणून तुमच्यासोबत संसार करते. पण ज्यावेळेस आपण बोलतो ना त्यावेळेस विचारपूर्वक बोललं पाहिजे. विचारपूर्वक आपण सहज, ज्या गोष्टी आपण सहज बोलून जातो त्या सहजच गोष्टी मनाला लागून जातात आणि मनातून जसं कापड आपण धुतो, कापड धुतल्यानंतर ज्यावेळेस कापड धुवून 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 झाल्यानंतर ते कापड फाटतं, तसं आपण एकमेकाला बोलून 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 मन पातळ होतात आणि एकमेकापासून दुरावा निर्माण होते. हे आपल्याला समजतच नाही, कधीच समजत नाही आपल्याला की आपल्यापासून पत्नीपासून पती कधी दूर चाललाय किंवा पतीपासून पत्नी कधी दूर चालली. म्हणजे आपण नवरा बायकोच्या नात्यामध्ये, हे नातं खूप नाजूक असते. ह्या नात्यामध्ये तू चुकली म्हणजे तिच्या चुका दाखवणे सतत सतत, किंवा तिला सतत सतत दोष लावणे, किंवा त्याला सतत सतत दोष लावणे नवऱ्याला, हे चुकीचं आहे. कधी कधी काय असते बघा, आता ज्या बायका कमवतात, बाहेर दोघं जण कमवायला जातात,
तर त्या घरामध्ये तर पती पत्नीला दोघाला काम करावं लागतात घरातले. कारण दोघं काम का करावं लागतात? कारण वेळेच्या आत दोघाला घराच्या बाहेर पडावं लागतं. मग ते गुपचूप दोघजण मिळून काम करतात, दोघजण मिळून कमवतात आणि दोघजण मिळून अजून परत येऊन घरचे कामं करतात. कारण त्यांना एकमेकाला वाद करण्यासाठी वेळच नसतो. पण ज्या माझ्या माझ्या भगिनी घरी राहतात, ज्या बायका घरी राहतात आणि नवरे ड्युटीवर जातात, उगाच उठसूट भांडायचं कारण काहीच नाही. तुम्ही वेळेवर गेले पाहिजे, वेळेवर घरी आले पाहिजे, वेळेवर सगळं आणून दिलं पाहिजे, ह्या बायकाच्या भानगडी नवऱ्याच्या मागं. मग तुम्हाला वेळेवर बाहेर गेला पाहिजे, वेळेवर घरी आला पाहिजे असं वाटते ना नवरा, मग आपण काय केलं पाहिजे की आपल्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पण आपण कमी केल्या पाहिजे. कारण आपल्या नवऱ्याचं उत्पन्न किती आहे, आपल्या नवऱ्याला पगार किती आहे, आपण बाजूच्या घरच्याची बरोबरी न करता आपल्या नवऱ्याच्या उत्पन्नाप्रमाणे आपण गरजा केल्या पाहिजे, गरजा सांगल्या पाहिजे. कधी बी जास्त अपेक्षा हे दुःखाचं मूळ कारण आहे. आणि नवऱ्याने सतत सतत बाईला टोचून बोलणं, पाडून बोलणं हे चुकीचं आहे. अहो तिने आज तुमच्या एका जीवासाठी अख्खं माहेर सोडून, जन्म दिलेलं घरदार सोडून ती तुमच्या एका जीवासाठी येते ना. मग तिचा पण तुम्ही आदर केला पाहिजे. तिला पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे की तुमच्या घरच्या दारच्याची ओळख नसताना, तुमच्या घरच्या लोकांचा काहीच तिच्याशी संबंध नसताना ती तुमच्या घरच्या लोकांसोबत मिळते जुळते आणि अख्खं माहेराला सोडून देऊन ती सासरच माझं म्हणून समजते. तर तिला पण तुम्ही सपोर्ट केला पाहिजे, तिला पण थोडा आदर द्या. ती सर्वस्व तुमचं म्हणजे तिचं काय असते, काहीच नसते तिचं. पण ती सगळ्या याच्याने ती तुमच्या कुटुंबाला वाहून घेते. मग तिला काय आहे बघा, बायकोला काय लागतं? काहीच लागणार. ती ज्यावेळेस साडी घालल, नटल थटल त्यावेळेस वाह खूप सुंदर दिसतेस, काढा ना वेळ थोडसा, एकच गोष्ट बोला. आणि ज्यावेळेस तिने ताट वाढल आणि जेवायला भाजी भाकरी काय देईल तुम्हाला, त्यावेळेस पहिला घास तोंडात घातल्याबरोबर जर म्हणलात वाह काय भाजी झकास केली, मस्त स्वयंपाक झालाय, आज माझं पोट भरणार, एवढी स्तुती करायला काय पैसे द्यायचेत का तुम्हाला? नाही ना. मग बायकोची स्तुती करायला शिका. ज्या घरात नवरा बायकोची स्तुती करते प्रत्येक गोष्टीला, ती जर जराशी सजली धजली, तिला जर एक नजर बघून जर म्हणल्या की खरंच आज तू एकदम भारी दिसत आहेस, अहो ती बाई तुम्हाला आयुष्यात भांडणार नाही, हो आयुष्यात भांडणार नाही. पण लई खूप जणांना तर बायकोला कसं सांभाळावं हेच समजत नाही, मला असं वाटतं. फक्त तिची तारीफ. आणि नवरा जरी कधी ऑफिसला जाताना चांगला सजला, चांगला दिसत असेल, एक वेळा त्यावेळेस म्हणलं खरंच तुम्ही खूप छान दिसता, बिघडते का तुमचं काही? नाही ना. पण ते जमणारच नाही. बायको जर काही साडी नेसून तिची अपेक्षा असते की माझ्या नवऱ्यानं माझ्याकडे बघावं, मला एक वेळेस म्हणावं की खरंच तू चांगली दिसतोस, पण तो नवरा म्हणणारच नाही, त्याच्या मोबाईलमध्येच राहणार, त्याच्याकडे वेळच नाही. असं करू नका तुम्ही. ज्या वेळेस हे बघा, टाळी वाजायला दोन हात लागतात, तर भांडण व्हायला पण दोन बाजू असतात. एकाकडे गलती असल्यावर भांडण होत नाही. आणि तुम्ही बायकोनं नवऱ्याचा आणि नवऱ्यानं बायकोचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे, आदर केलाच पाहिजे. कारण ती आहे म्हणून तुम्ही आहात आणि तुम्ही आहात म्हणून ती आहे. तुम्हाला संसारामध्ये ज्या वेळेस तुम्ही दोघं जण जर एकमेकाला, ज्या घरात भांडण तंटे नाही आणि नवरा बायकोचं जुळतंय, त्या घरातलं वातावरण बघा. आणि ज्या घरात नवरा बायकोचं भांडण होते, भांडणार काय? माझा डीपीस ठेवला नाही, माझा स्टेटसला फोटोज ठेवला नाही, मला वाढदिवसाला गिफ्टच दिलं नाही, बायकाच्या छोट्या छोट्या गोष्टी कशाला करता अपेक्षेचं ओझं? बाजूच्या घरी गाडी घेतली, आपल्या घरी नाही, बाजूच्या घरी टीव्ही घेतली, आपल्या घरी नाही, मला मोबाईल नाही, मला साडी, कशाला अपेक्षा करता? तुम्ही
जर तुम्ही कुठल्याच गोष्टीची मागणी केली नाही तर तुम्हाला भरभरून मिळेल, हे गोष्टीची आठवण ठेवा. आणि मागून घेण्यापेक्षा नवऱ्याच्या मर्जीनं जी गोष्ट दिलेली असते त्या गोष्टीला महत्त्व असते. तर मला काय म्हणायचं आहे, ह्या व्हिडिओमधून एकच सांगायचं आहे की तुम्ही दोघांनी पण एकमेकाला अजिबात भांडण करायचं नाही आणि समजून घ्यावं. तुम्ही महत्वाचं म्हणलं तर एकमेकाला समजून घ्या. समजून, ती दिवसभर घरी असते, तिला लेकरा बाळाचं करावं लागते, घरचं करावं लागते, तुमचा डब्बा पाणी करावं लागते आणि नवे नवे तर तुमच्या सगळ्या घरात दाराची कमी रमीची सगळ्याची तिला देखभाल करावं लागते. बाई घर सांभाळते म्हणजे नवरा तर काय बाहेर बसून येते का, आराम करून येते का? ड्युटीवर जावं लागते, बॉसचे बोलणे खावं लागतात, कष्ट करावं लागतात. पैसा फुकट येते का सांगा बरं? मग दोघालाही करायचं आहे, दोघंही संसारासाठीच करत आहात ना. तुम्ही पण संसारासाठी करत आहात, त्या बाईला पण बायकोला पण संसारासाठी करायचं. येत असेल ताण, घरी लेकरा बाळानं सतवलं किंवा काम लागलं तर ती बाई जराशी आदळ आपट करल, बोलल, भांडल. नवऱ्यानं समजून घेतलं पाहिजे की आज वातावरण गरम आहे, म्हणजे मॅडमचं डोकं थोडंसं गरम झालं, म्हणजे नवऱ्यानं शांत राहिलं पाहिजे, प्रेमानं तिला बोललं पाहिजे, चहा दोघांनी एकत्र बसून पिला पाहिजे, तिची विचारपूस केली पाहिजे. फक्त प्रेमानं 2 मिनिटं बोला तिच्याशी, तिचा राग दिवसभराचा सीन जाते. आणि समजा नवरा ड्युटीहून आल्यानंतर नवऱ्याला कामाचं टेन्शन असते, बॉसचं टेन्शन असते, घरातल्या व्यवहाराचं टेन्शन असते, तो बाहेरचा राग काढणार कुठं? घरीच. मग समजा एखाद्या वेळेस बाहेरून आल्यानंतर हातपाय धुल्यानंतर जर ते पुरुष चिडचिड करत असेल तर पत्नीनं समजून घेतलं पाहिजे की कुठल्या तरी गोष्टीचा प्रॉब्लेम आहे म्हणून चिडचिड करत आहेत. तर 1 कप चहा द्या गरम करून आणि जवळ बसा 2 मिनिटं आणि काही प्रेमाने विचारा, काही प्रॉब्लेम झालाय का? का चिडचिड करत आहात? काही अडचणीत आहात का? ह्या 2 गोष्टी जरी तुम्ही प्रेमानं बोलल्या तर डोक्यावर जे ओझं होतं, डोक्यात जे ताण होता, तो ताण पूर्ण कमी होऊन जातो. मग सांगा, छोट्या छोट्या गोष्टीने भांडण होतं आणि छोट्या छोट्या गोष्टीची विचारपूस केल्यामुळं प्रेम वाढतं नवरा बायकोचं. नवरा सहजच म्हणला, तू जेवलीस का? की बायकोचं पोट भरतं. जेवली जरी नसली तर ती म्हणते, मी जेवले, पोट भरलं माझं. ह्या नातं निभवायच्या, प्रेम निभवायच्या ह्या छोट्या छोट्याच गोष्टी येतात, पण त्या छोट्या छोट्याच गोष्टी काही नवरा बायकोला जुळत नाहीत. समजा नवऱ्याचा किंवा बायकोचा स्वभाव तापड असतो, दोघांपैकी एक तर तापड असतेच, कारण दोन्ही तापड एका कुटुंबात देव देत नाही जोडी घालतानाच. कारण दोघं जर तापड राहिले तर संसारच होत नाही ना. म्हणून कधी पत्नी तापड असते कोण्या परिवारात, तर कधी कुठं पती तापड असते. मग एखादा राग आला, गरम झालं तर त्याला बोलून बोलून शांत होऊ द्या. तुम्ही शांत बसा. किंवा पत्नी तापड असेल, पत्नीला राग आला असेल, बडबड करत असेल तर तिला बडबड करू द्या ना. एकटी बडबड करते आणि शांत होते. पण ज्या वेळेस गोष्टीला गोष्ट लागली आणि गोष्टीहून गोष्ट जर वाढली तर काय होणार आहे माहित आहे? वाद वाढणार आहे आणि वाद वाढल्यानंतर कुटुंब तुटणार आहे. त्यामुळं काय करायचंय माहित आहे का? की एकमेकाचा आदर, एकमेकाच्या भावना ओळखा, एकमेकाचं मन जपा आणि एकमेकाला लागते काय? काय लागते सांगा? काहीच लागत नाही. सुखाचे 2 शब्द, सुखाचे 2 शब्द बोला आणि बोलून नातं निभवायला शिका. खूप जण खूप काही खर्च करते, गिफ्ट देते, सगळं देते, सगळं सगळं पैसा अडका सगळं असते, पण नवरा बायकोचं जुळत नाही. आता घ्या, काय करणार? पैसा असून जर तुमच्या नवरा बायकोचं जुळत नसेल तर त्या संसारात मजा काय सांगा? म्हातारे व्हा, वय वृद्ध झाले जरी तुम्ही, तरी तुमच्याशिवाय तुमच्या नवऱ्याला करमलं नाही पाहिजे. आणि
त्या नवऱ्याशिवाय बायकोला पण करमलं नाही पाहिजे. नातंच काय आहे? हे लढीवाळ नवरा बायकोचं नातं आहे. हे प्रेमाचं नातं आहे आणि ह्या नात्यामध्ये मीपणा आला की हे नातं संपतं. मग मीपणा न येऊ देता हे नातं तुम्हाला निभवायचं आहे. या नात्यामध्ये हे नातं नाजूक आहे. हे नातं प्रेमाचं आहे. हे नातं सहनशीलतेचं आहे. हे नातं कसं आहे? घट्ट आहे नातं. ज्या दिवशी लग्न होते, 5 फेरे घेतात, त्या दिवशी हे नातं घट्ट बांधलेलं असतं. त्या घट्ट बांधलेल्या नात्याला फक्त तुम्ही प्रेमाने जपा. जसं एक रोपटं असतं छोटं, आपण झाड लावतो, त्या झाडाला पाणी, खत, ऊन, वारा घातल्यानंतर ते झाड बहरतं, छोटं हळूहळू हळूहळू मोठं होतं. तसं हे संसाराचं झाडच आहे. या संसाररूपी झाडाला खत पाणी घालून त्याची रक्षण करायचं आहे आपल्याला आणि ते झाड मोठं करून त्याला फळं फुलं आणि त्याचा विस्तार वाढायचा आहे. आपले मुलं बाळं नातू पंतू. मग आपण काय करायचं माहिती आहे? मला एकच सांगायचं आहे या व्हिडिओमधून की खूप घरामध्ये भांडण तंटे बाहेरपर्यंत जातात. कशाला जाऊ देता बाहेरपर्यंत? जरी भांडण झालं तरी माफी मागायला शिका. घरात माफी मागा, दोघं एकांतात माफी मागा आपलं चुकलं तर, आणि थोडंसं शांत बसून विचार करा. थोडं 2 मिनिटं शांत बसा की पुढची व्यक्ती मला असं का बोलली, ह्या गोष्टीचं मंथन करा, विचार करा ना की खरंच माझं चुकलं होतं का? खरंच मी चुकले म्हणून बोलले का? मग चुकलं म्हणून जर बोलले असतील तर बोललं काय फरक पडला? सुराख पडले का आपल्या अंगाला? नाही ना. मग हे नातं जपा आणि हे नातं जपण्याच्या मागं एकच आहे की हे नातं जपायला तुम्ही दोघं भागीदार. तुमच्या दोघांच्याच हातात आहे हे नातं जपायचं. मला ह्या व्हिडिओमधून एकच सांगायचं आहे की सगळ्याचे कुटुंब सुखी झाले पाहिजे. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. असेच आपल्याला घरगुती, घरातले, संसारातले, जिव्हाळ्याचे, प्रेमाचे व्हिडिओ पाहायचे आहेत आणखीन खूप सारे. आणि ह्या व्हिडिओ टाकल्या ह्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईबर केलं तर तुम्हाला लवकरात लवकर तो व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि व्हिडिओ पाहायचा आहे. आणि माझ्या व्हिडिओमधून जरी समजा काही वाद होणाऱ्या पती पत्नीला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणीला, पाहुण्यांना शेअर करायला विसरायचं नाही. शेअर करा, सबस्क्रायबर व्हा, आपली सहकार्य लाभू द्या. नमस्कार.